नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ। सकाळच्या 7:30 वाजले त्या। आज निवांत रविवार, आज मुलांना शाळेला सुट्टी। दिवस उगवायला लागले हळूहळू। रात्रभर पाऊस झालाय आणि लाईट गेली रात्री, लाईट काय अजून आली नाही। गॅसवर एका साईडला इकडं दूध ठेवले तापायला, कालचं दूध आहे, आणि इकडं भाजी पण करून झाली। कणिक मळून घेतली, चला आता चपात्या करून घेते। दुपारचे 1 वाजले त्या, आणि घरचे सगळे काम ते आवरून निवांत आज रानात आलोय। आता आज काय सकाळी गडबड नव्हती यायची, त्यामुळं निवांत आलोय। जरा कांद्याला औषध टाकायचे, आणि परवा दिवशी तोडलेलं जे 2-3 बद होतं त्याची काकडी तोडायची, कारण काकडीला गॅप ठेवून चालत नाही। एक दिवस जरी तोडायला लेट केली ना तर काकडी मोठी मोठी होती, आणि मोठी मोठी काकडी काही जास्त घेत नाही कोण, कवळी कवळी बारकी बारकीच घेते ती। आता हे रोज चालूच राहणार आहे काकडी तोडायचं। बघू आता पहिल्यांदा काय करायचे। सगळी आलोय माळावर, आत्या, आम्ही दोघीजणी, भाऊजी, पोरं पण आली ती, सुट्ट्या पोरांना पण आज। मामा पण यायला लागले तर मागणं गोरं चारायला। सकाळ सकाळ आज पूर्ण शिरवाळ होतं, आता ऊन पडायला लागले, पण बरं आहे असं। रात्रभर पाऊस येतोय आणि दिवसभर ऊन पडते, ऊन पडले की सगळीच कामं सुरायला लागते ती। कुठं चालला वाजले घेऊन? माळावर आलोय आता, आणि पहिल्यांदा कांद्याला औषध टाकून घ्यायचे। सुरुवात केली औषध टाकायला, चला तर आता टाकून घेऊ कांद्याला औषध। कांद्याला औषध टाकून झालं, आणि इथं आत्यानं जेवण आणले होते, जेवण केले सगळ्यांनी। आता काकडी तोडायला लागले, चला काकडी तोडून घेऊ आता। पलीकडल्या 2 पाती धरल्या होत्या सगळ्यांनी, आणि त्याच्यामध्ये अर्ध्या पातीतच आपल्याला जेवढी काकडी पाहिजे होती तेवढी निघली। 1 2 6 7 8 बॅगा काढल्या त्या 15-15 किलोच्या, कारण मोटरसायकलीवर न्यायचे कुरवाडीला, आणि रस्ता खराब आहे तर चिखलाच, त्यामुळे एवढीच काढली। हाच वजन गाडीला भरपूर झाले। चला आता घरी निघालोय, आता घरी आलोय आता, आणि पाण्याची लाईट आली, पाणी भरायला लागले मी आता। स्लापरच्या बॅलरवर लावले पाणी भरायला, आणि सोबतच इथं पेच पाणी पण भरायला लागली। पाणी भरून झालं, आणि शेणाला वैरण आणून टाकली, आणि आता मकाची कणस, म्हणजे वर मका केली ती बारकी, त्याची कणस आता चांगली कवळी आहे, नबर झाली ती कणस त्याची, म्हणजे उकडण्यासारखी झाली ती कणस। सोलून कुकरमध्ये टाकली ती, आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते आणि थोडंसं मीठ टाकते आणि उकडायला ठेवते। कणस उकडून सगळ्यांची खाऊन झाली, आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागली मी। पहिल्यांदा भाजी करून घेतली, वांग्याची सुकी भाजी केली, दूध ठेवले तापायला, आणि इकडं कणिक मळून घेतली। आता चपात्या करून घेते, म्हणजे चपात्या करून तसं पोरं जेवतेली, दिवसभर झोपली नाही ती आज, त्यामुळे झोपतेली। खेळायला चालू आहे पोरांचं इकडं। चला चपात्या करत करत पोरांना जेवायला पण वाढते। इकडं गरम गरम चपात्या करायला चालू आहे त्या, आणि इकडं सगळे जेवायला पण बसले ती। काय म्हणतो बाल्या? शेवटची चपाती, चपाती भाजती आणि मी पण बसते आता जेवायला। जेवण झाली, भांडे घासून ठेवली, म्हणजे सकाळ लवकर उरकतो परत मुलांचं डबं करायला, आणि असा गेला आजचा दिवस।
आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. उद्या भेटू तशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉगसोबत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.